महाराष्ट्र के बदलापुर और उरण की घटनाओं को मुंबई के चैंबूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष माऊली थोरवे ने अपने घर स्थापित गणपति बप्पा झांकी में उतारा है। इस माध्यम से माऊली थोरवे और उनके परिवार ने सवाल उठाया है कि यह कहां तक चलता रहेगा। इसे रोकने के लिए इंस्टेंट लॉ की जरूरत है। यदि तुरंत न्याय प्रक्रिया करके आरोपियों को सजा दी जाएगी तो लोग आगे से ऐसा क्राइम करने के लिए पहले सोचेंगे। माऊली थोरवे कहते हैं कि ऐसे इंस्टेंट फैसले करने की क्षमता मनसे प्रमुख राज ठाकरे में है। वह यदि मुख्यमंत्री बनते हैं तो ही यह संभव है। गणपती बाप्पा आल्याच्या नंतर घरात खूप उत्साहाचं वातावरण असतं, परंतु यावर्षी जे काही वातावरण आहे तर बाप्पा सुद्धा म्हणजे असं चिंतेतूर आहे आणि हे जे काही दृश्य आपण साकारलेलं आहे तर सध्या महिलावरचा जो काही गंभीर प्रश्न आहे म्हणजे महिला हा आता आपण पहिले बोलत होतो 7च्या आतमध्ये घरामध्ये आलं पाहिजे, परंतु आता महिला जर खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या सोबत काम करत आहेत तर ते शक्य नाही आणि अशा वेळेला जे काही भयानक दृश्य बाहेर आपल्याला पाहायला भेटत आहेत तर त्याच्यावरती कुठेतरी प्रतिबंध व्हावा म्हणून बाप्पाकडे आम्ही साकडं टाकलेलं आहे की बाप्पा आता तूच याच्यातून आम्हाला सुरक्षा दे आणि आमचे जे काही संकट येत आहे त्या संकटासाठी तू आम्हाला असं व्यक्ती दे की जेणेकरून हा प्रश्न गंभीरतेने घेऊन जसं पूर्वी शिवाजी महाराज ह्याच्यावरती ऍक्शन घेत होते त्या पद्धतीची ऍक्शन घेणारं व्यक्तिमत्व ह्या समाजासाठी ज्याप्रमाणे रयतेला शिवाजी महाराजांनी पुढे घेऊन गेलं तसंच ह्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आता खरंच ह्या व्यक्तिमत्वाची गरज आहे आणि तू जागा हो रे बाप्पा असं मी तुला स्वतःहून तर मागणं करतेच आहे, परंतु सर्व महिलांच्या वतीने मी बोलत आहे की महिलांच्याही मनामध्ये कुठेतरी असंच हे निर्माण झालं आहे की असं प्रखर व्यक्तिमत्व पाहिजे आमच्यासोबत। जसं मी स्वतःच एक मुलगी आहे आणि आता कुठेतरी अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये आपण बोलतो की म्हणजे सगळे मुली आणि मुलं आता इक्वल आपण त्यांना दर्जा दिलेला आहे। जसं की आई पण बोलली खांद्याला खांदे लावून आजकाल मुली सुद्धा मुलांच्या बरोबरीने येत आहेत, पण कुठेतरी हे होत नाही आहे। कारण आजही जर पहिलं आपण प्राधान्य जर दिलं तर आपण कामाला न देता मुलींच्या सेफ्टीला द्यायला लागलेलो आहोत। तर त्याचबरोबर जर आपण कुठेतरी विचार केला की आता सोशल मीडियावरती खूप जास्त तुफान ह्याचे म्हणजे न्यूज चालवले आहेत, इन्फॉर्मेशन स्प्रेड होत चाललेली आहे, कुठेतरी जनजागृती होत चाललेली आहे। कारण आपण जर पाहिलं की आताचं जे सरकार आहे आपलं तर ते बोलण्यासाठी म्हणजे मी खूप छोटी आहे, छोटा घास आणि छोटं तोंड खूप मोठा घास घेत आहे, पण सरकार त्याच्यावरती काम करत नाहीये। ज्याही मुलींवरती हे होत आहे त्यांचे घरचे म्हणजे ते गणपतीचा फेस्टिवल सेलिब्रेट करतच नसतील, त्यांच्या मनामध्ये ना म्हणजे ती खुशी आहे ना काही आहे। आपण त्याचं इमॅजिनेशन नाही करू शकत, पण जर आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान होत आहे तर कुठेतरी ही जनजागृती अजूनही असली पाहिजे। कारण असे केसेस जेव्हा बाहेर येतात तेव्हा सरकार त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतो किंवा ते केसेस जस्टिस पर्यंत जात नाही, कारण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। तर कुठेतरी म्हणजे आपण सगळ्या जणांनी ह्याच्याकडे प्रयत्न केला पाहिजे, आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे की आम्हाला जस्टिस पाहिजे, न्याय पाहिजे आणि डिले न करता त्या क्षणाला न्याय पाहिजे। तर असं कुठेतरी व्यक्तिमत्व मला तरी असं वाटतं की राजसाहेबांमध्ये आहे आणि त्यांच्याकडे जर आपण म्हणजे हे सरकार जर त्यांच्या हातांमध्ये गेलं किंवा त्यांनी जर म्हणजे ते जर आपले सीएम झाले तर कुठेतरी हे सगळं होऊ शकतं आणि इन्स्टंट जस्टिस भेटलाच पाहिजे। कारण ॲज आय सेड जस्टिस डिलेड इज ऑलवेज जस्टिस डिनाईड। थँक्यू। महाराष्ट्र राज्यात 75 वर्षापासून अनेक राजकीय पक्षांनी सत्ता भोगलेली आहे, परंतु सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आजही तेच आहेत। म्हणून या महाराष्ट्राला खरोखर राजसाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे। त्यांच्याकडे विकासाचं विजन आहे, विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे। म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे जर महाराष्ट्राची सत्ता आली तर नक्कीच यामध्ये बदल होतील। पूर्वीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांकडे, माता भगिनींकडे वाकडी नजर बघण्याची कोणाची हिंमत होत नव्हती। आज जर तसा काळ परत आणायचा असेल स्वराज्यासारखा तर माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही। महाराष्ट्राला राजसाहेबांची गरज आहे। या महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत हे फक्त माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडेच आहेत, कारण अनेक राजकीय पक्षांनी आजपर्यंत सत्ता भोगलेली आहे, सत्तेसाठी आपल्या विचारधारेला मूठ माती दिलेली आहे। कोणाशी युती करून सत्तेमध्ये राहणं हेच फक्त त्यांचा उद्देश होता, परंतु माननीय राजसाहेब ठाकरे या सर्व चिखलफेकीच्या राजकारणात कुठेही नाहीत। त्यांच्याकडे फक्त महाराष्ट्राचा विकास आणि मराठी माणसांचं हित आणि हिंदू धर्मासाठी जे काय करता येईल ते करण्याची त्यांची भूमिका ही खरोखर आज लोकांना कळालेली आहे। म्हणून लोक यावेळी माननीय राजसाहेब ठाकरे यांना संधी देतीलच, परंतु मी खास करून आम्ही थोरवे कुटुंब या गणपती बाप्पाकडे साकडं घालतोय की माननीय राजसाहेब ठाकरे यांना यावेळी
या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान कर. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि हा देखावा जो साकारण्यात आलेला आहे याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने महिला अत्याचारांच्या ज्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत, प्रशासनाचं आणि सरकारचं कुठंतरी याकडे लक्ष वेधलं जावं या प्रामाणिक प्रयत्नातून हा देखावा सादर केलेला आहे.